सावनेर तालुक्यातील नांदा गोमुख केळवद जैतगड सालई जैतपूर आणि तिडंगी या गावांसह इतर अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। कापूस तूर आणि सोयाबीन यांसारख्या प्रमुख पिकांना याचा मोठा फटका बसला असून शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे। उसनवारी आणि कर्ज काढून पिकवलेली पिके डोळ्यादेखत पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी जोर धरू लागली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेतांमध्ये पाणी साचले आहे। अनेक ठिकाणी शेतांना तलावाचे स्वरूप आले असून उभी पिके कुजून जाण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। कर्ज काढून मोठ्या आशेने पिकांची लागवड केली, मात्र परतीच्या पावसाने सर्व स्वप्ने धुळीस मिळवली, अशी व्यथा एका स्थानिक शेतकऱ्याने मांडली आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे। आधीच विविध संकटांनी त्रस्त असलेल्या बळीराजावर हे नवे संकट कोसळल्यामुळे तो पूर्णपणे खचून गेलाय। या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत आणि शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे। स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी शासन मायबाप या नात्याने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन त्वरित मदत जाहीर करावी, असे आवाहन केले आहे। आता यावर प्रशासन काय आणि कधी कारवाई करते याकडे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत। माझं नाव युवराज केशवराव ताजने। माझी शेती नांदा जैतपूर या पाणीवर असताना कोणता अधिकारी नाही आला, सचिव नाही आला। आम्ही नाव दिलं पण अद्याप 3-4-5 दिवसापासून अजिबात ह्या रोडवर आले नाही। आमची शेती पाहिली नाही। 10 हेक्टरचा पट्टा आहे, त्याच्यातून कमीत कमी मावलं 6-7 पाकिटं नुकसान झालं आहे। एकावर एक झोपली पराठी आहे, पण कोणता अधिकारी येऊन पाहू शकला नाही। नांदा जैतपूर ह्या रोडवर आमची शेती आहे, रोडले लागून वावर आहे, पण कोणताच अधिकारी येऊन नाही राहिला। डांबरी रोडचे वावर पाहिजे आणि हे माझं शेत पुरं दलदल होऊन गेलं। 4:30-5 वाजताच्या दरम्यानचा पाणी एवढा बेधूम पडला का झाडाचे झाडं पडले, कोणी येऊन पाहिलं नाही। माझी शेती पुरी बेधूम झाली। का करावं आम्ही, का नाही का गरफास घ्याव का करावं? 1-1.5 लाखाचा खर्च आला, कायच्या बुरशावर लेकरं बारं पोसावं, का करावं हे काही समजत नाही बा। तुम्ही कोणीच नाही आले। तुम्हाला मी फोन केला, तुम्ही फोनवर आले, माझ्या शेतीमध्ये सर्वे केले, मला खूप आनंद वाटला का नाही बा आले बा आमच्या याच्यावर। हे कोणते सचिव नाही आला, कोणी नाही आले, तुम्ही मीडियावाले आले, धन्यवाद। पण शासन आम्हाला कास्तकाराला काहीतरी मदत द्यायला पाहिजे। 1.5 लाखाचा खर्च आला साहेब, याचा तुम्ही हे घ्या बा। शासनानं लवकरात लवकर आम्हाला मदत द्यावं, त्या आमची शेती येऊन पाहाव, पण लवकरात लवकर आमच्या खात्यात काय तर का नाही तुम्ही त्याने करायला पाहिजे, एवढी आमची विनंती आहे। माझं नाव शिवेंद्र आत्माराम मोवाडे आहे। मी इथला नांदा गोमुख मौजा नांदा गोमुखचा शेतकरी आहे। इथे माझ्या या 26 सप्टेंबरचा पाऊस झाला, तो त्यामुळे वादी वायामुळे माझ्या शेतातलं पूर्ण नुकसान झालेलं आहे। 100 पैकी नुकसान झालेलं आहे। आणि माझ्या शेतातला ते जे 2-2 बोंड सुद्धा राहिलेले नाही आहे। त्याच्यामुळे सगळं मी शेतकरी वर्गातला माणूस असल्यामुळे सगळं चिंतित पडलेलो आहे। त्यामुळे सरकारला माझी हेच विनंती आहे की जास्तीत जास्त माझं एवढं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे कितीतरी प्रमाणात मला नुकसान भरपाई देण्यात यावी, हीच मी आपल्या शासनाकडे विनंती करतो। आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे हा कालावधी ओला दुष्काळ म्हणून घोषित करावा आणि आपल्याला हेच सांगण्याचा उद्देश आहे की ह्या सततचा पाऊस नेहमी येणारा पाऊस यामुळे माझ्या शेतीत 6 एकरचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि पूर्ण पराठी या वादामुळे सगळे झोपलेले आहे। सगळे शासनाला हेच विनंती आहे माझी का कमीत कमी नुकसान भरपाई जास्तीत जास्त जेवढ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येईल, हेच माझी विनंती आहे। माझं नाव वसंत माणिकरावजी चांदेकर। मी नांदा गोमुख मौजा शेत नंबर 715 माझं खूप नुकसान झालं आहे। हे 4 लाखाहून अधिक जास्त नुकसान झालं आहे। आम्ही 2 भाऊ आहे। हे 9 एकर शेती आहे। हे 3-3 लाख रुपये दोघाही भावाले खर्च आलेला आहे। नुकसानाची भरपाई द्यावी वेगवेगळे अशी मी शासनाला
विनंती करत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे. तर आम्ही सावने तालुक्यातील नांदागोमुख इथे बोललो. ग्रामपंचायतचे उपसरपंच जे अनेक लोकांच्या शेतकऱ्यांच्या धावून आले आहे, पण त्यांच्या शेतात भली मोठी नुकसान झाली आहे. ते वारा गराटीमुळे त्यांची पराठीचं तुरीचं अतोनात नुकसान झाले, पण तरी पण ते काय म्हणतात जाणून घ्या हा स्पेशल. साहेब तुमचं नाव का? माझं नाव माधव मुकेंद्र बावनकर, राहणार नांदागोमुख. मी ग्रामपंचायतचा उपसरपंच आहे. तर तुम्ही खूप लोकांची मदत करत आहे, पण तुम्ही तुमच्या शेतात नुकसान झाले त्याबाबत काय बोला? माझ्या शेतात याच्यानं दाखवलं का ओरिजिनल नुकसान माझंही झालं आहे. आजूबाजूचे नांदागोमुख गाव, सालई आहे, जैतपूर आहे, केळवद आहे, तिळंगी आहे, याही गावात माझ्या शेताप्रमाणे भरपूर नुकसान झालं आहे. नुकसान कसं झालं? अतिवृष्टी तर झालीच झाली, त्याच्यात वादाची भर पडली. त्या वादाच्या भरमुळे पूर्ण पीक जमीनदोस्त झालेला आहे. शेतकऱ्याचे कंबरडं मोडलं. ठीक आहे, मला नाही दिलं तरी चालेल, पण माझ्या जनतेला याच्यात नाही मिळायला पाहिजे. जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. शासनानं आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या परिसरात जे 26/9/2025 अतिवृष्टी अधिक वादळ झालं, वादळामुळे खूप नुकसान झालं, तर सर्व जनतेला सरकारने सहकार्याची भूमिका अदा करून जास्तीत जास्त सहकार्य करा. तर यांचंच आपण पाहून घेतलं की यांनी स्वतःचं न पाहता शेतकऱ्यांचाच मागणी केली आहे की सर्वांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.